तुम्ही कधी विचार केलाय का कितीही तेल लावलं तरी केसांना पोषण का मिळत नाही? हेअर वॉश केल्यानंतरही केस ड्राय, रफ, लाईफलेस का दिसतात? हेअर ऑइलिंग केल्यानंतरही केस दुसऱ्या दिवशी ड्राय, डॅमेज का दिसतात? हाय एव्हरीवन, मी सोनाली. आज आपण बोलणार आहोत एका इम्पॉर्टंट विषयावर, लो पोरोसिटी हेअर ऑइलिंग रुटीन. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार. तुम्हाला माहितीये का लो पोरोसिटी म्हणजे नेमकं काय? लो पोरोसिटी केस म्हणजे केसांचे क्युटिकल घट्ट बंद असतात. जसं किल्लीशिवाय कुलूप उघडत नाही, तसंच केसांचं क्युटिकल बंद असले तर तेल आणि मॉइश्चर सहज आत जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा केसांना लाईटवेट ऑइल आणि थोडा हीटच लागतो. तुम्ही कधी नोटीस केलंय का, तुम्ही हेअर ऑइलिंग केलं तर ते ऑइल आत जातच नाही, वरच बसते, कारण लो पोरोसिटी मध्ये हेअर क्युटिकल घट्ट बंद असतात. तर चला आपण बघूया स्टेप बाय स्टेप हेअर ऑइलिंग रुटीन फॉर लो पोरोसिटी हेअर. लो पोरोसिटी हेअरना नेहमी लाईटवेट ऑइलच यूज करायचे असतात. थिक ऑइल यूज केले तर स्काल्प मध्ये ऍब्झॉर्ब होत नाहीत आणि मग पुन्हा हेअरफॉल होतो. इथे मी आधी ऑइल प्रिपरेशन करते, त्यासाठी घेते जोजोबा ऑइल, आल्मंड ऑइल अँड थोडंसं रोजमरी ऑइल. हे तिन्ही ऑइल मी डबल बॉइलिंग मेथडने बॉइल करते. नंतर मी हेअर चांगले कोंब करून घेते. हेअर कोंब करताना हेअर 2 सेक्शन मध्ये डिवाइड करायचे आणि बॉटम पासून कोंब करायला स्टार्ट करायचं. अशा पद्धतीने हेअर कोंब केले तर केस कमी तुटतात. आणि हेअर कोंब करताना नीम वुडन कोंबच वापरायचा. नीम वुडन कोंब आपल्या स्काल्प मध्ये काही फंगल इन्फेक्शन असेल, डॅन्ड्रफचा फंगस असेल तर ते रिमूव्ह करायला हेल्प करतो. नीम वुडन कोंबने केसांचं फ्रिक्शन कमी होते आणि हेअर ब्रेकेजही कमी होते. मी चांगल्या प्रकारे हेअर कोंब करते आणि पहा, मला एवढा हेअरफॉल झाला कोंब करताना, पण एवढा तर नॉर्मल आहे. आता थोड्या वेळ मी स्कॅल्प मसाज करते स्कॅल्प मसाजरने हलका सर्क्युलर मोशन मध्ये स्कॅल्प मसाज करते. स्कॅल्प मध्ये ब्लड फ्लो याने इन्क्रीज होतो आणि हेअर ग्रोथ प्रमोट होते. यामुळे हेअर फॉलिकलला ऑक्सिजन आणि पोषण मिळते. तसंच स्कॅल्प मध्ये प्रोडक्ट बिल्डअप असेल, डॅन्ड्रफ असेल तर तो रिमूव्ह करायला मदत होते. स्कॅल्प मसाजरचे जे ब्रिसल्स असतात ते स्कॅल्पला चांगल्या प्रकारे पेनिट्रेट करतात. आता आपण जे डबल बॉइलिंग मेथडने जे ऑइल गरम केलाय ते स्कॅल्पवर अप्लाय करणार आहे. आता हलक्या हाताने मी स्कॅल्पवर तेल अप्लाय करते. तुम्ही ड्रॉपरच्या मदतीने सुद्धा ऑइल अप्लाय करू शकता. मी फिंगर टिप्सने सर्क्युलर मोशन मध्ये हेअर ऑइल अप्लाय करते स्कॅल्पवर चांगल्या प्रकारे. आणि ऑइलिंग फिंगर टिप्सने करायची आहे, नखांनी नाही. नंतर मी लेंथवरही पूर्ण अप्लाय करते. याने माझे केस स्मूथ, शायनी, सिल्की होतात आणि फाट्या फुटणे कमी होते. म्हणून पुन्हा मी हेअर ऑइलिंग नंतर स्कॅल्प मसाज करते. आपण जे ऑइल लावलाय ते स्कॅल्प मध्ये चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब व्हावं म्हणून. नंतर मी गरम टॉवेल मध्ये केस गुंडाळून 7 ते 8 मिनिट ठेवते. या जागी तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते तुम्ही वापरू शकता. लो पोरोसिटी केसांमध्ये हेअर क्युटिकल टाइटली क्लोज असतात. आपण स्टीम करतो तर हेअर क्युटिकल ओपन अप होतात आणि केसांमध्ये मॉइश्चर आणि पोषण पोचतं. नंतर पुन्हा मी हेअर कोंब करते आणि लूज ब्रेड बांधल्याने केस तुटत नाहीत आणि हेअर ऑइलिंग ट्रीटमेंटला परफेक्ट प्रोटेक्शन आहे. आणि मी साधारण 3 तास ठेवून सल्फेट फ्री शॅम्पूने हेअर वॉश करते. लो पोरोसिटी केसांना 24 तास हेअर ऑइलिंग करून ठेवायची गरज नाहीये, पण तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर असा होता माझा हेअर ऑइलिंग रुटीन. तुमचे केस जर लो पोरोसिटीचे असतील तर हे रुटीन नक्की फॉलो करा. तुमची केस गळती कमी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.